म्हैसूर राज्याच्या शिमोगा जिल्ह्यात तागार्थी गावापासून 3 मैलावरील पर्वतराजीत बेलुंदर गाव वसले आहे. शतकानुशतकं इथे असंख्य वाघ होते. त्यांची संख्या कमी करण्यासाठी मग सरकारला उपाययोजना करावी लागली. पण त्यांच्याच धाकटे बंधुद्वय अत्यंत चपळ पण थोडे कमी शक्तिमान बिबळे काल परवापर्यंत येथे मुक्तपणे संचार करत होते आणि त्या काळात त्यांनी उच्छाद मानला होता. धूर्त, धाडसी, चपळ व त्यांना आवर घालणे महाकठीण होते. आकाराने लहान असल्याने ते कुठेही लपू शकत आणि पूर्ण गावात एखाद्या छायेप्रमाणे भ्रमंती करत व गावातले कोंबडे, कुत्रे, शेळ्या, बकऱ्या व वासरं सहजासहजी लंपास करत. मनुष्यांना त्यांना कोणी जखमी केले तरच त्याचा सोड म्हणून इजा पोचवीत, पण क्वचितच. त्यांचा माग काढण्यात येथील अतिपावसामुळे उगवलेल्या घनदाट जंगलात महाकठीण असं काम होतं. मी आता ज्या कथेला सुरुवात करणार आहे त्या काळात वाघांचा दबदबा होता. त्याचप्रमाणे अजून एक कुडमुड्या मांत्रिक तेथे राहत होता. प्रेमपात्रावर वशीकरण, मंत्र, दुश्मनांचा काटा काढणे, चांगली नोकरी मिळवण्यासाठी उपाय करणे असे अनेक उद्योग हा महाभाग करी. करणे, जादूटोणा, जंतर मंतर करण्यात तो पटाईत होता. जंगल त्याच्या अधीन होतं जणू. त्यामुळे शिकाऱ्याला पूर्ण अपयश कसं येईल, सावज त्याच्या बंदुकीसमोर येऊ नये म्हणून उपाय करणं आणि चुकून आलेच तर रायफलमध्ये काहीतरी बिघाड कसा होईल अशी व्यवस्था करणे. अगदी जवळून जरी गोळी झाडली गेलीच तर ती सावजाला लागूच नये अशा प्रकारे व्यवस्था करणे. कित्येक वर्षापूर्वी त्याची आणि माझी ओळख झाली होती आणि त्याच्याविषयी मी एका कथेत सविस्तर लिहिले सुद्धा होते. कधी कधी तो बनवाबनवी करायचा, पण त्या व्यतिरिक्त माझं त्याच्याविषयी चांगलं मत होतं. तसं तर आपल्या सगळ्यातच एक खोडकर, खट्याळ माणूस दडलेला असतोस. पण हा जो बेलुंदरचा नरभक्षक भामटा होता त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. सर्वसामान्य व्याघ्राप्रमाणे त्याने आपले करिअर सुरू केले. त्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्यानं हरणं, सांबर, डुकरं मारून आपली सुरुवात केली, जे त्यावेळी तेथे अत्यंत मुबलक प्रमाणात होते. नंतर सरकारने गुरांच्या जोपासनेची योजना प्रारंभ केली. गुरांची संख्या भरमसाठ वाढली आणि मग हरणं व डुकरं या गवतावर चरणाऱ्या प्राण्यांना गवत कमी पडू लागलं. आपल्या या हैवानाची चंगळ झाली. त्याला गुरांचे मांस चवीत बदल म्हणून आवडू लागले व तो मनमुराद हत्या करू लागला. ते प्रमाण इतकं वाढलं की आता त्याच्या बाबतीत काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे याची जाणीव तेथील सर्वांना झाली. दैवावर अवलंबून राहून जे पदरी पडलं ते आनंदानं स्वीकार करून जगण्यात भारतीय शेतकऱ्यांच्या खिलाडू वृत्तीला तोड नाही. तरी पण या वाघाने परिसीमा ओलांडल्यावर आता काहीतरी हालचाल करायलाच हवी याची जाणीव त्यांना झाली आणि मग गावकऱ्यांनी त्याला पकडून मारण्यासाठी एक सापळा लावला. एक आयताकृती खोल खड्डा खणला गेला. त्यावर बांबू, पाने, फांद्या टाकून तो बेमालूमपणे लपवला गेला. त्याच्या पुढे एक वासरू आमिष म्हणून बांधले गेले आणि बाकी तिन्ही बाजू दगड, काटेरी झोडपं टाकून बंद केला. वाघाला आत जायला फक्त त्या खड्ड्याकडूनच मार्ग ठेवला की तो तिथून जाताना त्या खड्ड्यात पडणार होता. सगळं व्यवस्थित पार पडलं आणि तिसऱ्या दिवशी योजनेप्रमाणे वाघ जाळ्यात सापडला देखील. त्याच्या गर्जनांनी सारा परिसर घुमला. गावकरी जमा झाले व आता त्याला कसं मारायचं यावर त्यांची चर्चासत्र सुरू झालं. त्यापैकी कोणाकडेही बंदूक नव्हती. त्याच्यावर आगीचे बोर्ड टाकायचे किंवा भाल्याने बोसकून मारायचे एवढेच उपाय होते. क्रौर्याचा प्रश्न उपस्थित होत नव्हता, कारण त्यांची लाडकी गुरं या हैवानाने तितक्याच क्रौर्याने फाडून खाल्ली होती. कोणाकडे भाला वा तत्सम हत्यार सुद्धा नव्हते. पण नंतर मला कळाले दोघांकडे भाले निघाले. त्यातला एक आकूड होता, त्याला अजिबात धार नव्हती. आपण त्याला क्षणभर पहार म्हणू शकतो. दुसरा मात्र खऱ्या अर्थाने भाला होता व तो एका मंदिरात ठेवला गेला होता. 1-2 शतकापूर्वी तो युद्धात वापरला गेला होता. त्याला पण धार नव्हती.
त्याचा वापर सद्य परिस्थितीत बरेच वेळा कंदमुळे खडून काढण्यासाठी होत असे, पण ते दोन्हीही खड्ड्याच्या काठांवरून वाघापर्यंत पोचले नसते. पण सगळ्यांना खात्री होती वरून फेकून ते वाघाच्या शरीरात घुसवता येतील व वाघ मरेल. बऱ्याच विचारांती प्रथम ज्याच्याकडे पहारी समभाला होता त्याला प्रथम वार करायला द्यायचे असे ठरले. त्याने नेम धरून तो फेकला, पण त्याचे टोक वाघाला लागण्याऐवजी तो आडवा त्याच्या शरीरावर आदळला. धप्प असा आवाज झाला व तो खाली पडला. अर्थात वाघाने ही गोष्ट कानाड केली नाही. त्याने एक भयकंपित करणारी गर्जना केली व रागाने वर उभ्या असलेल्या त्याला पीडा देणाऱ्या जमावाकडे बघितले. आता मंदिरातल्या भाल्याने एकाने नेम धरला, पण तत्पूर्वी पडेल चेहऱ्याने उभ्या असलेल्या पहार फेकणाऱ्याकडे एक कुत्सिक कटाक्ष टाकायला तो विसरला नाही. त्याने भाला फेकला व तो वाघाच्या पार्श्वभागाला लागला. आता ते पूर्ण निशस्त्र होते. दोन्ही हत्यारे त्यांची गेली होती. वाघ जिवंत होता व आता ते पूर्ण निशस्त्र होते. त्यांची दोन्ही शस्त्रे गेली होती. वाघ जिवंत होता व त्याच्या क्रोधाने परिसीमा गाठली होती. त्याने रागाने त्याच्यात जेवढी शक्ती होती ती शक्ती एकवटून जीवाच्या आकांताने झेप घेतली व पुढच्या पायाने खड्ड्याच्या काठाला घट्ट पकडले. मग छातीचा जोर लावून मागचे पाय जोरजोरात हवेत झटकून तो बाहेर आला. एखादा राक्षस गुहेतून बाहेर यावा तसा रागाने व सुडाने पेटलेला, कमालीचा धोकेदायक झालेला व जीवावर उठलेला. सगळेजण जीवाच्या आकांताने पळाले, पण वाघाच्या मार्गात एक जण उभा होता. तो पळण्यापूर्वी वाघाने त्याच्यावर झेप घेतली व पंजाच्या एका तडाख्यात त्याची कवटी फोडली. एखादं अंड फुटावं तशी त्याची कवटी फुटली. वाघ क्षणार्धात नाहीसा झाला. त्याची टाळू केसांसकट त्याच्या चेहऱ्यावर आली होती आणि 3 दिवसांनी तो माणूस मेला. पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण जगू अशी त्याला आशा होती आणि अनावधानाने का होईना बेलंदूरच्या हैवानाचा हा पहिला बळी ठरला. साहजिक या जीवघेण्या अनुभवानंतर वाघ आता जास्त सावध व धोकेबाज झाला. त्यानंतर त्याला पकडण्याचे व्यर्थ प्रयत्न केले गेले. आता तो जखम बरी झाल्यावर दिवसा ढवळ्या गुरांची हत्या करू लागला. ज्यावेळी भरपूर चारा खाऊन गुरं स्वस्थ बसलेली असत आणि गुराखी झाडाखाली झोपलेला असे. एकानं त्याला ओरडून दगड मारून हाकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याला चांगलेच जखमी केले. मग तिथून पुढे त्याला प्रतिकार करणे पण बंद झाले. वाघ दिसताच गुराखी आपली गुरे त्याच्या ताब्यात देऊन पळू लागले. आता परिस्थिती फारच वाईट झाली. गुरे चरायला सोडण्यापेक्षा त्यांना घरातच लोक चारा देऊ लागले. बेलंदूरमधला सप्लाय कमी झाल्यावर वाघाने आपले कार्यक्षेत्र विस्तृत केले व त्याने शेजारच्या टागार्थी व बाकीच्या छोट्या छोट्या गावांकडे आपला मोर्चा वळवला. त्याचवेळी जॉन्सन नावाचा एक सद्गृहस्थ जो रेल्वेमध्ये अधिकारी होता आणि नुकतीच त्याची या भागात बदली झाली होती, वाघाबद्दल त्याला खूप आकर्षण व उत्सुकता होती. त्याच्याकडे एक चांगल्यापैकी रायफल पण होती. त्यामुळे वाघाला मारून शेखी मिरवायची व टॉक ऑफ द टाउन बनायचे असे त्याला वाटू लागले. त्याचं ऑफिस बेलंदूरपासून 7 मैल होते, म्हणून सुट्टी टाकून तो रायफलसह बेलंदूरला आला आणि इथे तो आपला मी सुरुवातीला वर्णन केलेला भविष्य सांगणारा मांत्रिक आपल्या कथेत प्रवेश करता झाला. एक गोरा माणूस वाघ मारण्यासाठी आपल्या गावात आला आहे हे कळताच या मांत्रिकाने पूर्णपणे साधूचा वेश धारण केला. भगवी कपनी घातली, लांब केसाचा वीग लावला, कपाळावर भस्म फासले, हातात कमंडलू आणि कुबडी घेतली, गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली व तो जॉन्सन समोर जाऊन उभा राहिला. आणि त्याने त्याला सांगितले की जर त्याला वाघाला मारायचे असेल तर त्याची मदत घेणे हे त्याच्यासाठी अनिवार्य आहे, अन्यथा तो कधीच यशस्वी होणार नाही. आता त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्याला 4 पैसे तर कमवायचे होतेच, पण त्या व्यतिरिक्त आपल्या सहकाऱ्यांवर छाप पण पाडायची होती की बघा, एक गोरा माणूस सुद्धा माझ्याकडे मदत मागतोय. पण जॉन्सनने मूर्खपणा केला. त्याला 4 पैसे देऊन शांत करण्याऐवजी डोकं फिरून त्याचा अपमान करून त्याला हाकलून दिले. जसं तो मांत्रिक वाद घालायला लागला, जॉन्सनने अजून एक घोडचूक केली. त्याची कॉलर धरून त्याला ठार मारायची धमकी दिली. मांत्रिक अपमानाने लाल झाला. त्याचा
गावकऱ्यांसमोर अपमान झाला होता, आता ते त्याला हसणार होते. गावकऱ्यांना या जादूगारावर फार श्रद्धा व प्रेम नसले तरी एका गोऱ्या माणसाने आपल्या गावातल्या एका माणसाचा असा अपमान करून मारायची धमकी द्यावी हे काही त्यांना रुचले नाही. अशा रीतीने जॉन्सनने सगळ्या गावाशी पंगा घेतला व सगळं गाव आपल्या विरोधात उभं केलं. सगळ्यांनी त्याला वाळीत टाकलं, त्याच्या विरुद्ध असहकार पुकारला व त्याला कुणी आमिष म्हणून बांधायला गाय, बैल, वासरू पण देईना. जॉन्सन पण हट्टाला पेटला. त्याने यांच्या असहकाराला न जुमानता आपला कार्यभाग सिद्धीला न्यायचे ठरवले. तो शेजारच्या गावात टागारथीला गेला. बेलंदूरला जसं नरमाईने वागायला त्यानं हवं होतं तसं तेथे वागून त्याने 2 म्हातारे बैल खरेदी केले व त्यांच्या गुराख्यांना घेऊन तो बेलंदूरला आला. एका ओढ्याजवळ जिथे तो वाघ बरेच वेळा भेट देतो असे त्याला सांगितले गेले, तिथे त्याने ते 2 बळी बांधले. आता हे त्याला त्या टागारतीच्या गुराख्यांनी सांगितले ज्यांना वाघाबद्दल पुसटशी कल्पना होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तेथे भेट द्यायला गेला तेव्हा त्यातला एक बैल नाहीसा झाला होता, पण तो वाघाने नेलेला नव्हता. आजूबाजूच्या असंख्य मानवी पावलांच्या कोणावरून हे कोणातरी मानवाचं काम होतं हे निश्चित झालं. पण ते पायाचे ठसे कालच त्याच्याच माणसाचे होते की नवीन याचा त्याला अंदाज बांधता येईना. दुसरा बैल जिवंत व सुरक्षित होता. जॉन्सनच्या लक्षात आले की हे बेलंदूरच्या नाठाळ व त्याने दुखवलेल्या लोकांचे काम आहे. तो बंदूक घेऊन घरोघरी गेला व बैल परत करण्यासाठी लोकांना धमकावू लागला. त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार करून त्यांना जेलमध्ये टाकू असा सुद्धा दम दिला. मग गावकरी वेळ घेऊन पेडगावला जात होते व ते पायाचे ठसे त्यांच्याच लोकांचे आहेत व आमचे जर असतील तर ते कशावरून हे सिद्ध करा असे गालातल्या गालात हसत म्हणू लागले. दुसराही बैल चोरीला जाईल म्हणून जॉन्सनने तेथे त्या 2 गुराख्यांना मचाण बांधायला सांगितले. आता त्यामागे वाघ मारण्यापेक्षा बैल कोण चोरून नेतो यावर लक्ष देणे त्याला जास्त अपेक्षित होते. पण घडले अघटित. दिवसा ढवळ्या वाघ आला. जॉन्सनने गोळी घातली पण त्यामुळे वाघ जखमी झाला व पळून गेला. पुढचा पूर्ण आठवडा जॉन्सनने एकट्याने जंगल छान मारले. त्याच्या मदतीला कोणीच नव्हते. त्या टागारतीच्या दोघांनी सुद्धा हे असं आम्ही करणार नाही, आम्हाला धोका आहे म्हणून काढता पाय घेतला. तो एकदा रस्ता चुकला, त्याला रात्रभर जंगलात काढावी लागली आणि शेवटी कंटाळून वाघाचा नाद सोडून तो आला तसा निघून गेला. पुढचे काही आठवडे शांततेत गेले. गावकऱ्यांना वाटलं आपण त्याला सहकार्य न करता साहेबाने बहुतेक वाघ मारला. मांत्रिक आपली अस्मिता राखण्यासाठी म्हणायचा, साहेब वाघाला त्याच्या मदतीशिवाय मारूच शकणार नाही. पण गाव त्याच्या म्हणण्याशी सहमत नव्हते. पण त्यांचा ते अंदाज चुकला. पुन्हा एकदा ते दुष्टचक्र सुरू झालं. चरायला गेलेली गुरं रोज एक या हिशेबाने नाहीशी होऊ लागली आणि मग तो नको असलेला दिवस उजाडला. एके दिवशी दुपारी गुराखी आपल्या एका सहकार्याला गमावून परतली. एक 19 वर्षाचा मुलगा गुरे घेऊन रानात गेला होता. रात्र पडेपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही, पण रात्री तो व एक गाय परतली नाही. तशी त्या मुलाचे नातेवाईक व गायीचा मालक दोघांना काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध पथकाला मेलेली गाय सापडली. तिची मान कौशल्याने मोडली गेली होती व त्याच्यापासून 100 यार्डावर मुलाचा मृतदेह झाडीत मिळाला. वाघाने गायीला तोंड लावले नव्हते, पण मुलाचा अर्धा देह वाघाने खाल्ला होता. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. जखमी झालेला वाघ नरभक्षक बनला होता. शोकांतिका चालू झाल्या आणि घटनांची पुनरावृत्ती पण. लोकांनी सूर्यास्तापूर्वी घरात स्वतःला बंदिस्त करून घेणं चालू केलं. गुरे गोठ्यात उपाशी राहू लागली. मांत्रिकाची निराशा झाली होती. त्याने आपला आत्मसन्मान गमावला होता. हैवानाने आपला मोहरा नंतर मग बेलंदूर जवळच्या टागारथी गावाकडे वळवला. आता तिथे त्याचे नाव हैवान असे निश्चित झाले होते. अंधार पडल्यावर तो हैवान रस्त्यावर उघडपणे फिरू लागला. बंद दरवाजाआड कुणीच सुरक्षित नव्हते. त्याच्याबद्दल बोलायला सुद्धा तिथले गावकरी घाबरत. न जाणो वटवा घुबड यांच्या रूपात फिरणाऱ्या त्याच्या हस्तकाने चुकून जर ऐकलं तर ते त्याच्यापर्यंत घेऊन जायचे व आपली अखेर झालीच असं सगळ्यांना वाटायचं. त्याच्या विरुद्ध बोलणे म्हणजे मृत्यू
अशी वदंता सगळीकडे पसरली. या संदर्भात टागार्थीला असलेले माझे एक डॉक्टर मित्र स्टॅनले यांनी मला पत्र पाठवून सविस्तर लिहिले व येऊन त्या हैवानाचा अंत करण्यासाठी आपण मदत करू असे मला कळवले. डॉक्टर स्टॅनलेकडे .12 बोरची एक शॉटगन होती व त्यांच्या तरुणपणे त्यांनी खूप वाघ मारले होते. पण आता 3 दिवसानंतर मी माझ्या स्टुडबेकरमधून टागार्थीला पोचलो व डॉक्टर स्टॅनले यांच्या डिस्पेन्सरी कम हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटलो. माझे स्वागत त्यांनी जंगी केले. एक अत्यंत रुचकर जेवण, त्यानंतर वाफाळलेल्या चहाचे कप व नंतर पाईपमधनं धुराचे लोट काढीत आम्ही 3 तास आठवणीत रमून गेलो. पण मग मी भानावर येऊन त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले व बेलंदूरला जाऊन वाघाची काही माहिती मिळते का बघूया म्हणून त्याला आठवण करून दिली. टागार्थी ते बेलंदूर मार्ग फारच कठीण कष्टप्रद होता. त्यात नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने भर टाकली होती. जागोजागी खड्डे झाले होते. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम मी त्या मांत्रिकाला बोलवून घेतले व जॉन्सनने जो गोंधळ घातला होता तो मी निस्तरायचा प्रयत्न केला. मी त्याला थोडे पैसे देऊन माझ्या यशासाठी, वाघ मारायच्या मोहिमेत यशासाठी एक पूजा करायला सांगितली. मांत्रिक जाम खुश झाला. सर्वप्रथम त्याने माझ्याकडून अजून 5 रुपये मागितले व एक काळा कोंबडा व एक दारूची बाटली बाजारात जाऊन तो घेऊन आला. कोंबडा कापून शिजवून तो दारू बरोबर खाणार होता हे मला माहीत होतं. जंगलातल्या आत्म्याला शांत करण्यासाठी त्याचा स्वतःचा आत्मा शांत होणे अत्यंत गरजेचे होते. ते झाल्यानंतरच तो पूजा करण्यासाठी सज्ज झाला. मी व डॉक्टर स्टॅनले त्याच्या होकारात होकार मिळवत होतो व ते सर्व करण्यात 1 तास गेला. आमच्यासमोर काळा कोंबडा आणला, कापला, शिजवला आणि हावऱ्या मांत्रिकाने तो खाल्ला. बरोबर एका दमात त्याने दारूची बाटली घशात ओतली. त्याला ठसका कसा लागला नाही याचं मला आश्चर्य वाटलं. त्यानंतर लाल डोळ्यांनी व लडखडत त्याने एक ताईत काढला. माझी रायफल मागितली. तो ताईत त्याने 2-3 वेळा रायफलच्या नळीपासून दस्त्यापर्यंत फिरवला. दारू जास्त झाल्याने तो काय करतोय त्याचे त्याला भान नव्हते. मग मी त्याला मदत केली. पूजेची सांगता झाली. हैवानाच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले. तो आता माझ्या रायफलच्या गोळीतून वाचू शकणार नव्हता. आमच्या भोवती जमा झालेल्या लोकांचं कोंडाळं हे सर्व पाहत होतं आणि नंतर मग झाड उन्मळून पडावे तसा तो मांत्रिक कोसळला. यातून एक साध्य झालं. लोकांच्यात विश्वास व उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मांत्रिकाची गेलेली अस्मिता त्याला गवसली. मी आणि डॉक्टर स्टॅनले एकमेकांकडे बघून डोळे मिचकावून हसत होतो. आता तो वाघ एकदम साधा वाघ झाला होता आणि तो स्वतःला मारून घेणार होता. मग आम्ही पुन्हा टागार्थीपर्यंतचा भयंकर हाडखेळखेळी करणारा प्रवास गाडीचा ॲक्सल न तुटता पार पाडला व परत गाडी न आणता चालतच हा प्रवास करायचं असं मनोमन निश्चित केलं. डॉक्टर स्टॅनलेने 2 गुरं आमिष म्हणून खरेदी केली व दुसऱ्या दिवशी आम्ही ती योग्य जागेवर बांधली. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की वाघाने आता बेलंदूरसह सर्वत्र संचार सुरू केला होता. दुपारच्या भोजनानंतर आम्ही एक 7 मैलाचा त्या गावाकडे फेरफटका मारला. तिथे आम्ही अजून 3 बैल घेतले व गावकऱ्यांनी वाघ जिथे जिथे भेट देतो असं सांगितलं त्या ठिकाणी ते बांधले. दुसऱ्या दिवशी 5 बेड्स जसेच्या तसे होते. पण सकाळी थोडं उशिरा एक इसम आमच्याकडे धावत आला. त्याच्या पुतण्याला वाघाने नेले होते. तो पुतण्या व त्याची बायको आमच्याकडे जो इसम आत्ता आला होता त्याच्या शेजारच्या झोपडीत राहत होते. सूर्य मध्यान्ही होता व हा पुतण्या बाहेरून काही आवश्यक सामान घेऊन येत होता. हे तिघे आपापल्या घरातून एकमेकांशी गप्पा करत त्याला पाहत होते. इतक्यात अचानक एक आरोळी कानावर आली. व तो नाहीसा झाला. आम्हाला माहिती सांगायला आलेल्याने लगेच कुऱ्हाड हातात घेतली व तो का उरडला व कुठे नाहीसा झाला हे बघायला तो बाहेर पडला. बरोबर त्या पुतणीची बायको होती. पण त्यांच्या मनात वाघाची पुसटची शंका देखील आली नाही. त्यांना वाटले की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार असावा. पुढे जेव्हा मऊ मातीत त्यांना वाघाचे पगमार्क्स दिसले तेव्हा ते घाबरले व जागच्या जागी थांबले. त्यांची पुढे जायची हिंमत होईना. मृताची बायको हे पाहून आक्रोश करायला लागली.
वाघ जवळच कुठेतरी मृतावर ताव मारायच्या तयारीत होता. त्या बाईच्या त्या आक्रोशाने व रडण्याने तो विचलित झाला व त्याने जोराची डरकाळी फोडली. हे दोघे घाबरले व पळत सुटले. त्या दोघींना झोपडीत बसून हा माणूस पळत आमच्याकडे आला होता. त्याने सांगितले, तो वाघ अजून तेथेच असेल, तुम्ही त्वरित चला व त्याला ताबडतोब मारा. रायफल घेऊन आम्ही पळत निघालो. स्टॅनलेने त्याची शॉटगन व टॉर्च घेतली. मी व डॉक्टर बऱ्यापैकी तरुण होतो, त्यामुळे त्या झोपड्यापाशी पोहोचायला आम्हाला फार उशीर लागला नाही. त्या माणसाला आम्ही मध्ये घेतला, स्टॅनले डावीकडे व मी उजवीकडे. आम्ही त्या घटनास्थळी पोचलो. वाघाने आम्हाला झोपडीपाशी येताना बघूनच गुरगुरायला सुरुवात केली होती. आम्ही जवळ जाताच त्याचे गुरगुरणे वाढले आणि आता तर तो मोठमोठ्याने गर्जना करायला लागला होता. त्याला बहुतेक आम्हाला घाबरवून तिथून हाकलून द्यायचे होते, पण आम्ही हळूहळू सावधपणे पुढे जातच राहिलो. आता दोनच शक्यता होत्या. एक तर तो पुढे येऊन आमच्यावर हल्ला करेल किंवा पोबारा करेल. मी व डॉक्टरने एकमेकांकडे बघितले. त्या तिसऱ्या माणसाला आम्ही झोपडीत जाऊन थांबायचा इशारा केला व आम्ही खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ लागलो. आम्हाला वाघ दिसत नव्हता, पण त्याच्या गर्जना कानावर येत होत्या. आमच्या समोरचं एक झुडूप जोरजोरात हल्लं. नेम धरून आम्ही जागच्या जागी उभे राहिलो, पण वाघ बाहेर आलाच नाही. शेवटच्या क्षणी त्याने माघार घेतली. वाघाला माणसाचा मागून पाठलाग करायची व हल्ला करायची सवय असते. शेवटची डरकाळी फोडून वाघाने एक झेप घेतली व तो दिसेनासा झाला. मला त्यावेळी त्याच्या काळ्या पिवळ्या पट्ट्यांचे ओझरते दर्शन झाले. मी फायर करू शकलो असतो, पण मी केले नाही. का केले नाही मला माहीत नाही, पण त्याबद्दल मला पश्चाताप मात्र नक्की होणार होता. तो वाघ प्रचंड भुकेला होता निश्चित, कारण त्याने त्या बळीचे डोकं हात पाय सोडून त्याला संपूर्ण खाल्लं होतं. मी आणि स्टॅनले एकमेकांशी बोललो नाही, पण जवळपास बसण्यासाठी जागा आहे का हे आम्ही बघून घेतलं. वाघाने जे काही शिल्लक होतं ते खायला परत यायचं ठरवलं तर. पण त्या हैवानाने माझ्या या सगळ्या योजनांना सुरुंग लावला. जे घडलं ते अघटित होतं, अनपेक्षित होतं. त्याची हैवानियत होती की प्रचंड भूक माहीत नाही. त्याने बघितलं तिथे फक्त 2च माणसे आहेत, खूप लोक नाहीत. त्यामुळे तो उडी मारून गेला खरा, पण पुढे थांबला व गर्जना करत माघारा फिरला आमच्यासाठी. त्याच्या गर्जनेने धरणी कंप होत होता. जसजसा तो जवळजवळ येत होता त्याचा आवाज वाढत होता. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला तो दिसत नव्हता, कारण तो झाडीत होता. आम्हाला फक्त झाडे जोरात हालताना दिसत होती. जे काही घडत होतं ते सापेक्ष नव्हतं. असं यापूर्वी माझ्या कथांमध्ये घडलं होतं. पण जंगलांमधले नियम बदलत असतात. 2 जनावरे कधीही वागायला एकसारखे नसतात. ते वागणे त्यांचे व्यक्तिमत्व असतं. ते वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे वागतात. आम्ही धडधडत्या छातीने बंदुका रोखून सज्ज होतो. ज्या क्षणी वाघ दिसेल त्याच क्षणी त्याचा खेळ संपणार होता, पण तो क्षण आलाच नाही. हैवानाचे वागणे खरोखरच अनाकलनीय होते. पुन्हा मोक्याच्या क्षणी त्याने विचार बदलला. तो गर्जना करीत आमच्या व त्या देहाच्या अवशेषाभोवती फिरत राहिला. आता त्याचे इरादे स्पष्ट झाले. तो आम्हाला घाबरवून पळू पाहत होता. मग मला एक युक्ती सुचली, पण त्या युक्तीचे यश अर्थात वाघाचे आमच्याकडे किती लक्ष आहे यावर अवलंबून राहणार होते. जर आमच्यापैकी एक तेथे झाडीतच लपून राहिला व दुसरा परततोय असं भासवलं तर कदाचित तो आपल्या भक्ष्याकडे परत येईल. कदाचित जो माणूस परत जाताना दिसतोय त्याच्या मागे तो जाईल की त्याला ही ट्रिक समजेल. खरं तर त्यात धोके होते, कारण डॉक्टरकडे फक्त शॉटगन होती. जर मी लपायचं ठरवलं व त्याला जाऊ दिलं तर वाघ त्याच्या मागावर गेला तर. जर मी पुढे गेलो व डॉक्टरला मागे ठेवलं तरी तीच अडचण होती. त्यात एकच मार्ग होता. मी डॉक्टरकडे माझी रायफल द्यायची व मी शॉटगन घ्यायची. पण माझी .405 माझ्या हातातली होती, सवयीची होती. अर्थात स्टॅनलेला सुद्धा तसंच वाटत असणार. आम्ही जर हत्यारांची अदलाबदल केली तर दोघंही हँडिकॅप होणार होतो, असुरक्षित राहणार होतो. कुठल्याही परिस्थितीत शॉटगन नरभक्षकाचा वध करायला असमर्थच होते. नेमके
हेच विचार स्टॅनलेच्या मनात चालले होते व त्याने माझा गोंधळ दूर केला. त्याने मला लपायसाठी खूण केली व स्वतः जायची तयारी दर्शवली. न बोलता मी माझी रायफल त्याच्या हातात दिली व शॉटगनसाठी हात पुढे केला, पण त्याने ती घेतली नाही व मला लपायची खूण केली. वाघाच्या गर्जना चालूच होत्या. माझ्यापासून 30 फुटावर एक झुडूप होते, त्याच्या खाली हिरवळ होती. बाकी तिथे लपायला मोठे झाड व खडक दुसरं काहीच नव्हते. सरपटत मी त्या झुडपामागे गेलो व रायफल तत्पर ठेवून बसून राहिलो. मी डॉक्टरला खूण केली व डॉक्टर 2 झोपड्यांच्या दिशेने चालू लागला. चालताना वाघाचे लक्ष आकर्षित करायला खोकत होता व स्वतःशीच मोठमोठ्याने बोलत होता. त्याची .12 शॉटगन तयार होती, पण डॉक्टरने बडबड करून वाघाचं लक्ष वेधायला नको होतं. या हैवानाने पुन्हा एक अनपेक्षित चाल केली. भक्ष्याकडे वळायच्या ऐवजी बाजूच्या झुडपात लपून तो डॉक्टरच्या मागे हळूहळू आवाज न करता जाऊ लागला. आता त्याचं गुरगुणं बंद झालं. आता डॉक्टरचा जीव अजून धोक्यात आला होता. एक तर शॉटगनने त्याचा धोका वाढला होता, दुसरा हा चमत्कारिक हैवान झुडपातून कुठून गुपचूप हल्ला करेल याची शाश्वती नव्हती. या विचाराने मला सुद्धा घाम फुटला. मित्राचा जीव धोक्यात घालून असं झुडपामागे लपून बसणं मला मानवणार नव्हतं व शोभणार पण नव्हतं. मागचा पुढचा विचार न करता मी वाघाच्या दिशेने आवाज न करता सरकू लागलो. माझ्या या हालचाली इतका महामूर्खपणा जगात दुसरा होऊच शकला नसता. का ते मी तुम्हाला सांगतो. मी माझी जागा सोडली व वाघाच्या मागे निघालो. हे स्टॅनलेला माहीत नाही. मी व स्टॅनलेमध्ये 40 ते 50 यार्डाचे अंतर आहे व आमच्यामध्ये कुठेतरी वाघ आहे. समजा वाघाला विनोदबुद्धी असली पण त्याने जागचे न हलता हल्ला करताना करता तसा आवाज केला असता तर आम्ही दोघांनीही एकाच वेळी फायर केलं असतं आणि आम्ही एकमेकांना जायबंदी केलं असतं व दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये हेडलाईन आली असती, नरभक्षकाच्या मागावर असलेल्या शिकार बहादरांनी एकमेकांना गोळ्या घातल्या व वाघाने दोघांचा चट्टामट्टा केला. हैवानाला माहीत नव्हतं त्याचा पाठलाग होतोय, पण तो स्टॅनलेच्या मागावर होता. डॉक्टर गोंधळून एक एक पाऊल मागे टाकत चालला होता. वाघ आवाज करत नव्हता, त्यामुळे तो कुठे आहे हे आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती. कुठेतरी किंचित खसखस, वाऱ्याचा आवाज, पालापाचोळ्याचा किंचित आवाज होत होता, अन्यथा तेथे निरामय शांतता होती. डॉक्टर स्टॅनलेला हल्ला होणार याची जाणीव होती व त्यापूर्वी झोपडीकडे पोचणं महत्त्वाचं होतं.